हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स यामध्ये विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकाराचे वाक्य बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर लक्षात ठेवा, आपल्याला काय करायला पाहिजे. डू नॉट सिट डाऊन अँड वेट फॉर द अपॉर्च्युनिटी. पहा, डू नॉट सिट डाऊन, आपण बसून जर संधीची वाट बघत बसलो तर संधी आपल्याकडे चालून येत नसते. बघा, डू नॉट सिट डाऊन अँड वेट फॉर द ऑपॉर्च्युनिटी टू कम. पहा, म्हणजे आपल्याकडे संधी चालून येईल अशी आपण वाट बघायची नसते. तर काय करायचं बघा, गेट अप अँड मेक देम. पहा, गेट अप म्हणजे उठा, गेट अप म्हणजे उठा आणि मेक दे म्हणजे तयार करा. म्हणजे एखादी संधी आपल्याकडे चालून येत नसते तर ती संधी आपल्याला तयार करावी लागते. आता बघा, ही संधी जरी आता बघा ही जो माझा हा जो मी क्लास घ्यायलो, ती एक संधी तुम्हाला चालून आली आहे आणि तुम्ही उठायचं आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे. काय ती संधी बघा, की आपण इंग्रजी कशी शिकायची. मी आळणे सर दररोज आपल्याकडे एक क्लास टाकत असतो. त्यासाठी तुम्हाला सर्वांना तयार राहायचं आहे आणि त्या संधीचं सोनं तयार करून घ्यायचं आहे. बघा इकडं, तर आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये विधानवाचक होकार आणि विधानवाचक नकार याची वाक्य आपण कशी तयार करायची हे आज आपण बघणार आहोत. पहा, विधानवाचक होकार मध्ये आपल्याला त्याचं वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप. आता क्रियापद म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला लक्षात राहील. क्रिया जशी आहे, ईट, ईट म्हणजे खाणे, ही झाली क्रिया. परंतु आता राईट म्हणजे लिहिणे, लिहिण्याची एक क्रिया आहे, परंतु त्यामध्ये राईट, रोट अँड रिटर्न असे तीन प्रकारचे या ठिकाणी आपल्याला क्रिया असतात. तर त्या ठिकाणी पहिलं रूप, हे तीन रूपापैकी पहिलं रूप आहे ज्याचं आपल्याला राईट. आता पहा, यामध्ये लक्ष द्या, ही सी इट व एक वचनी नाम असल्यास क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे ती. आणि पहा, आता त्यामध्ये आपण वाक्य घेऊया. आपण पहिलं वाक्य घेऊया, आय राईट म्हणजे मी लिहितो. आय राईट, मी लिहितो, साधं वाक्य आहे. दुसरं बघा, वी राईट, आम्ही लिहितो. सोपं वाक्य बघा, लक्षात ठेवायचं आणि वहीवर लिहून घ्यायचे तुम्हाला. तिसरं आहे, यू राईट, तू लिहितोस. चौथं बघा, ही राईट, तो लिहितो. पाचवं, सी राईट, ती लिहिते. सहावं बघा, यू राईट, तुम्ही लिहिता. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. पुढे आहे, दे राईट, ते लिहितात. इट, सातवा आहे, इट राईट, ते लिहितात. आणि आठवा आहे, दे राईट, ते लिहितात, त्या लिहितात किंवा ती लिहितात. आता एक आपण त्या ठिकाणी त्याचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आहे, वी प्ले क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळतो. आता पुढे बघा, आपण या ठिकाणी विधानवाचक होकाराची वाक्य बघितली आहेत. आता आपण विधानवाचक नकाराचे वाक्य आणि त्या वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे हे लक्षात ठेवा आणि ते लिहून घ्या. पहा, त्या ठिकाणी करता प्लस डू नॉट, नकार असल्यामुळे नॉट आलं या ठिकाणी. डू नॉट किंवा डज नॉट प्लस क्रियापदाचे पहिले रूप. तुम्हाला आता सांगितलं क्रियापदाचे पहिले रूप. राईट म्हणजे लिहिणे, राईट, रोट, रिटर्न, हे असे या ठिकाणी तीन रूप असतात त्यांची. बघा, विधानवाचक होकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वाक्य कसं तयार होतं बघा. आणि काय कधी घ्यायचं, ही सी इट किंवा एक वचनी नाम असताना डज नॉट व काय घ्यायचं आपल्याला, ही सी इट असेल तर डज नॉट घ्यायचं व इतर असताना डू नॉट घ्यायचे. आता पहा, इथं आपल्याला वाक्याची रचना किंवा वाक्य लिहिताना काय घ्यायचं बघा इकडं, म्हणजे लक्षात येईल. आय डू नॉट राईट म्हणजे मी लिहित नाही. आय डू नॉट राईट, मी लिहित नाही. दुसरं घ्या, वी डू नॉट राईट, आम्ही लिहित नाही. तिसरं बघा, यू म्हणजे तू, यू डू नॉट राईट, तू लिहित नाहीस. तसं दुसरं वाक्य काय मुलांनो, यू डू नॉट राईट, तुम्ही. पहा, या ठिकाणी दोन वाक्य आपण घेतो, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही. यू डू नॉट राईट, तुम्ही लिहित नाही. पाचवं घ्या, ही डज नॉट राईट,
पाहिजे डज DOES डज ही डज नॉट राईट तो लिहित नाही. सावं घ्या इट डज नॉट राईट ते लिहित नाही. सातो बघा सी डज नॉट राईट ती लिहित नाही. सातो बघा दे डू नॉट राईट दे म्हणजे तो ती ते लिहित नाहीत. आता पहा या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊया. वी डू नॉट प्ले क्रिकेट. आता या ठिकाणी पहा आपण घेतलं होतं पहिल्यानं वी प्ले क्रिकेट वी प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळतो. पण या ठिकाणी आपण घेतले नॉट लावलंय. कोणतं वी डू नॉट प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळत नाही. मित्रांनो तुम्हाला वारंवार मी विनंती करत आहे की जे कोणी विद्यार्थी अजून माझा व्हिडिओ आता ज्यांनी व्हिडिओ बघितलाय त्यांनी सर्वांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज सूचना येतील आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लाईक करा, शेअर करा, आनंदी राहा. धन्यवाद.